नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2025 या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज होणार सहभागी। भारत टेक्स 2025 मध्ये महाराष्ट्रासोबत विविध वस्त्रोद्योग कंपन्यांचे 380 कोटी रुपयांचे सामंजस्य करार। पाश्चात्य राष्ट्रांनी स्वदेशी भूमीवर लोकशाही बळकट केली, मात्र विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांमध्ये लोकशाही विरोधी शक्तींना पाठबळ दिल्याची डॉक्टर एस जयशंकर यांची टीका। नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 14 महिलांसह 18 जणांचा मृत्यू, घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश। आदिवासी समुदायाची संस्कृती जीवनशैली साजरी करणाऱ्या आदि महोत्सव 2025चं आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत होणार उद्घाटन। छत्रपती शिवरायांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी परिसरात उद्यापासून 3 दिवसांचा हिंदवी स्वराज्य महोत्सव होणार साजरा। सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचं काम पोलिसांनी करण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन। केवळ उत्तीर्ण होण्यासाठी नव्हे तर ज्ञानप्राप्तीसाठी अभ्यास करण्याचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात अभिनेता विक्रम मेस्सी यांचा विद्यार्थ्यांना सल्ला। आणि महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये वडोदरा इथल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सवर विजय। नमस्कार, 11च्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण